रेल्वेनं मुंबईला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्यानं कर्जत ते लोणावळापर्यंत रेल्वे लाईनची मोडतोड झाली आहे। दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेनं अनेक गाड्या रद्द केल्या आहेत। त्यानुसार आजपासून 17 तारखेपर्यंत कोल्हापुरातून सुटणारी महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे, तर शुक्रवारपासून 17 जुलैपर्यंत मुंबईतून सुटणारी महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द झाली आहे। वास्तविक प्रवाशांच्या हिताचा विचार करून मध्य रेल्वेनं कोल्हापूर ते पुणे या मार्गावर महालक्ष्मी एक्सप्रेस सुरू ठेवायला हरकत नव्हती। मुसळधार पावसामुळे कर्जत ते लोणावळा दरम्यानच्या रेल्वे लाईनची हानी झाली आहे। त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेनं आजपासून अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत। विशेषतः मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या आणि मुंबईतून सुटणाऱ्या 22 गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द झाल्यात। त्यामध्ये कोल्हापूर मुंबई कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसचा समावेश आहे। कोल्हापुरातून रोज रात्री 8:50 सुटणारी महालक्ष्मी एक्सप्रेस आजपासून 17 जुलैपर्यंत रद्द झाली आहे, तर शुक्रवारपासून मुंबईतून सुटणारी महालक्ष्मी एक्सप्रेस 17 तारखेपर्यंत धावणार नाही। वास्तविक कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांची सर्वाधिक पसंती महालक्ष्मी एक्सप्रेसला असते, त्यामुळे वर्षभर ही रेल्वे हाऊसफुल असते। पण आज अचानक मध्य रेल्वेनं आठवडाभरासाठी महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द केल्यानं शेकडो प्रवाशांची गैरसोय झाली आहे। रेल्वे प्रशासनानं किमान पुण्यापर्यंत महालक्ष्मी एक्सप्रेस सुरू करण्यास हरकत नाही अशी अपेक्षा रेल्वे प्रवासी संघटनेचे शिवनाथ बियाणी यांनी व्यक्त केली आहे। नुकतीच बॉम्बे साईडला पुणे बॉम्बे मध्ये खंडाळा घाटात वगैरे अतिवृष्टीमुळे रेल्वे लाईनच्या 3 लाईनपैकी 3 लाईन वाहून गेल्या होत्या। त्यापैकी रेल्वेनं अहोरात्र मेहनत करून एक लाईन चालू केलेली आहे। त्या लाईनवर खूप जास्त लोड येतो, त्यामुळे याने गाड्या कॅन्सल केल्या असतील। तर देखील आमच्या महाराष्ट्राचा विचार करता महालक्ष्मी एक्सप्रेस त्यांनी चालू ठेवावी ही आमची विनंती आहे। रेल्वे प्रशासनाला आमची विनंती आहे।